अजित पवारांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा घाई गडबडीनं शपथविधी झाला. पण त्याच्या काही तास आधी पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत नरेश अरोरा. शपथविधी तातडीनं करणं का गरजेचं आहे हे पटवून देण्यासाठी नरेश अरोरा हे बारामतीत पोहोचले. सुनेत्रा पवारांशी बोलले. सुनेत्रा पवारांनी होकार दिला. त्या तातडीनं मुंबईला रवाना झाल्या आणि शपथविधी पार पडला. ज्या काही राजकीय घडामोडी एवढ्या स्पीडली घडतायत त्यामागे मास्टर माइंड नरेश अरोरा असल्याचं दिसतंय. विलिनीकरण संदर्भातच्या बैठकांमध्ये अजित पवारांसोबत नरेश अरोरा सुद्धा होते. पण नरेश अरोरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत इतके महत्त्वाचे कसे बनले सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नरेश अरोरा हे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसं माहीत नसलेलं नाव. अरोरा हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आणि डिजिटल कॅम्पेन मॅनेजर आहेत. त्यांची डिझाईन बॉक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. ही कंपनी नेत्यांसाठी, त्यांच्या पक्षासाठी प्रचार व्यवस्थापन, सोशल मीडिया कॅम्पेन आणि ब्रँडिंग यावर काम करते. पॉझिटिव्ह मेसेज, जनतेला फोकस्ड करणारे कॅम्पेन्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर असे त्यांच्या कॅम्पेनिंगचे प्लस पॉइंट्स आहेत. नरेश अरोरा यांनी महाराष्ट्रात एंट्री करण्याआधी सुरुवातीला काँग्रेस पक्षासोबत काम केलंय. 2017च्या पंजाबची विधानसभा निवडणूक, हिमाचल प्रदेश 2018ची पंजाबची निवडणूक, कर्नाटक आणि राजस्थानमधील निवडणुकीत काँग्रेससाठीचे स्ट्रॅटेजिस्ट प्लॅनिंग अरोरा यांच्या कंपनीने केलेलं. त्यांच्या डेटाबेस स्ट्रॅटेजीमुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी फायदा झाल्याचं मानलं जातं. मग त्यांची एंट्री झाली महाराष्ट्रात. असं म्हणतात प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून अरोरा यांना राष्ट्रवादीचं काम मिळालं. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेश अरोरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डिजिटल कॅम्पेन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट बघायचे. याच दरम्यान नरेश अरोरा पार्थ पवार यांच्या जवळ गेले. लोकसभेला राष्ट्रवादीला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अजित पवारांनी चंग बांधला होता. तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी नरेश अरोरा यांची राष्ट्रवादीसाठी निवडणूक रणनीतिकार म्हणून नियुक्ती केली असं सांगितलं जातं. विधानसभेच्या वेळी अरोरा यांनी NCPची संपूर्ण डिजिटल आणि प्रचाराची रणनीती हाताळली होती. त्यांच्या कंपनीने ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून प्रचार केला. अरोरा सांगतील तसंच प्लॅनिंग राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी व्हायचं. तेव्हा डिझाईन बॉक्स कंपनीनं पुण्यात ऑफिसही थाटलं. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचं प्लॅनिंगही त्यांच्याच कंपनीत केलेलं आहे. पण याच निवडणुकीदरम्यान त्यांच्या कंपनीच्या ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यावेळी अजित पवार यांनी आमचा पक्ष नरेश अरोरा यांच्या मागे भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं होतं. अजित पवारांच्या जवळ जाण्यासाठी नरेश अरोरा यांना महत्त्वाचं ठरलेलं ते दादांचं गुलाबी राजकारण. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवारांचा ड्रेस कोड बदलल्याचं सर्व महाराष्ट्राने पाहिलं. वरपासून खालपर्यंत नेहमी पांढरे कपडे घालणारे अजित पवार गुलाबी कपड्यांमध्ये दिसू लागले होते. यामागची आयडिया नरेश अरोराचीच असल्याचं म्हटलं गेलं. विशेष म्हणजे अजित पवार यांनी स्वतःही गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःसाठी तब्बल 18 जॅकेट शिवून घेतली होती. अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना पहिल्यांदा गुलाबी जॅकेट घातलेलं आणि बजेटच्या वेळीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली. त्यानंतर लाडकी बहीण योजना आणि इतर माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी, तरुणी आणि महिलांपर्यंत पक्षाचा संपर्क वाढवण्यासाठी दादांनी हा लूक बदलला होता. त्यांच्या कार्यक्रमाचे बॅकड्रॉप्स व बॅनर्स, छापील इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिराती, प्रचाराच्या गाड्या, पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवरही गुलाबी रंग ठळकपणे दिसेल अशी रचना करण्यात आली. हा रंग स्त्री ऊर्जा, सौम्यता आणि महिलांच्या भावनांशी जोडलेला असल्यामुळे पक्षाची ब्रँडिंग बदलण्यासाठी गुलाबी रंगाचा पक्षाला फायदा निश्चित झाला होता. इतकंच नाही तर विमानात बसलेल्या अजित पवार यांचा एक फोटोही दादांचा शेवटचा फोटो म्हणून
व्हायरल होतोय, त्यातही ते गुलाबी जॅकेट आणि डोळ्यावर सनग्लासेसमध्ये दिसत आहेत. असो, नरेश अरोरा यांनी विधानसभा निवडणुकीत जनसन्मान यात्रा, घटक विशिष्ट घोषणापत्र, कॅम्पेन आणि पक्ष कार्यकर्त्याचा उत्साह वाढवल्यावरही भर दिला होता. त्यांनी अजित पवारांना अधिक हसतमुख, सौम्य आणि लोकाभिमुख दाखवण्यासाठी बदल सुचवले. त्याप्रमाणे अजित पवारांची गेल्या 30 वर्षांपासून लपवलेली हसण्याची सवय दिसू लागली होती. त्यांच्या या रणनीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत मजबूत स्थान मिळालं. शिवाय विधानसभेत पक्षाचे 41 आमदार निवडून आले. आपण ज्यांना पक्षाच्या ब्रँडिंगचं काम दिलं त्यांचं आउटपुट दिसून आल्यामुळे अजित पवारांचा नरेश अरोरा यांच्या कामावरचा विश्वास वाढला आणि अरोरा अशा प्रकारे अजितदादांच्याही जवळ गेले. इतके जवळ की दादांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला त्यांचा फोटोही नंतर बराच चर्चेत आलेला. पण हीच बाब अमोल मिटकरी यांना खटकली होती. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो, दादांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतो, अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिम्मत कशी केली, हा महाराष्ट्र आहे, चंदीगड नाही, असं ट्विट त्यांनी केलेलं. तेव्हा अजित पवारांना मिळालेल्या यशामागे नरेश अरोरांच्या PR कंपनीचा हात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरही विधानसभा निवडणुकीत जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला यश मिळालं ते कोणत्या PR कंपनीमुळे मिळालं नाही, तर हे केवळ अजित पवारांचंच यश आहे, अशा पद्धतीचं सूचक ट्विटही मिटकरी यांनी केलेलं. आत्ता येऊया सध्याच्या घडामोडींवर. 28 जानेवारीला अजित पवार अकाली गेले. 29 जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि लागलीच राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. यावेळी माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जात होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दलही चर्चा सुरू झालेली असतानाच 23 जानेवारी रोजी नरेश अरोरा बारामतीत पोहोचले. पक्षाच्या पुढील रणनीतीसाठी अरोरा यांची पार्थ जय आणि सुनेत्रा पवारांसोबत सहयोगमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये अरोरा यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मनवलं. त्यांनी होकार दिला. त्यानंतर बातमी आली की सुनेत्रा पवार मुंबईला रवाना झाल्या. 31 जानेवारीला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची एकमुखाने निवडही झाली. ही सगळी सूत्र फिरवणारे होते नरेश अरोरा, कारण त्यांचा या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वाचा रोल होता. पण जो मुद्दा अजूनही पेंडिंग आहे तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण. एकीकडे शरद पवार गटाचे नेते हे अजित दादा विलिनीकरणासाठी आग्रही होते, त्यासाठी चर्चा झाली होती असा दावा करत आहेत. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मात्र तसं काहीही नव्हतं असं सांगत आहेत. शिवाय अशीही माहिती कानावर आली आहे की विलिनीकरणाबाबतच्या दोन्ही पक्षांमधील चर्चेत नरेश अरोरा देखील होते. अजित पवारांकडून नरेश अरोरा बोलणी करत होते, ते या चर्चेच्या बैठकांमध्ये देखील होते. पण यावर नरेश अरोरा भाष्य करण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसतंय. आता नरेश अरोरा पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लावण्याच्या प्रयत्नात असल्याचंही म्हटलं जात आहे. आता पुढच्या काय घडामोडी घडतायत आणि त्यात नरेश अरोरा यात महत्त्वाची भूमिका बजावतात का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका.